एखाद्यानं जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर त्याचं काय करायचं, तर त्याच्या संदर्भात आर्टिकल 9 राज्यघटनेचं बोलत आहे. नमस्कार, निश्चय एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप स्वागत आहे. आपलं जे काही संविधान सिरीज या नावानं सिरीज चालू आहे त्या सिरीजचं आजचं जे काही आर्टिकल आहे ते आर्टिकल 9. आर्टिकल 9 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की परकीय देशाचं म्हणजेच कोणत्याही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वेच्छेनं म्हणजेच काय व्हॉलंटरीली म्हणजेच काय स्वेच्छेनं स्वतःच्या इच्छेनं जर नागरिकत्व घेतलं तर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती भारताचा नागरिक नसणं, म्हणजेच भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाची संकल्पना मांडलेली आहे आणि भारताच्या एकेरी नागरिकत्वाची संकल्पना ही आर्टिकल 9 घोषित करते किंवा आर्टिकल 9 मध्ये ते डायरेक्टली डिस्कस केलेलं आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर तो आता इथून पुढे भारताचा नागरिक असणार नाही, बरोबर. म्हणजेच याला म्हटलं जातं एकेरी नागरिकत्व किंवा त्याला म्हटलं जातं सिंगल सिटिझनशिप किंवा एकेरी नागरिकत्व. हे जे काही कन्सेप्ट आहे ना, ही कन्सेप्ट आपण कोणाकडून घेतली तर ब्रिटनकडून घेतली. हा एक पार्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण ब्रिटनकडून घेतलेला आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये पण किंवा ब्रिटनमध्ये पण एकेरी नागरिकत्वाची संकल्पना आहे. जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे अमेरिकेला एकाच वेळेला अमेरिकेचं नागरिकत्व असलेलं पण चालतं आणि दुसऱ्या देशाचं पण नागरिकत्व असलेलं चालतं, बरोबर. आता बघा आर्टिकल 9 मध्ये काय सांगत आहे की परकीय देशाचं नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्तीचे तो व्यक्ती नागरिक नसेल असं इथं सांगितलेलं आहे. आणि पुढे स्टेटमेंट काय सांगत आहे बघा, कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही परकीय देशाचं नागरिकत्व स्वेच्छेनं, हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे ते स्वेच्छेनं झालं पाहिजे. समजा जबरदस्तीनं त्याचं नागरिकत्व जर दुसऱ्या देशाचं त्यांना स्वीकारलं, त्याला जबरदस्ती कोणी केली असेल तर त्याला आर्टिकल 9 लागू होणार नाही, असा एक डायरेक्टली अर्थ पण त्याचा होतो. स्वेच्छेनं जर त्यांना संपादन केलं असेल, स्वीकारलं असेल तर ती व्यक्ती अनुच्छेद 5 च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही, अथवा अनुच्छेद 6 किंवा अनुच्छेद 8 च्या आधारे भारताचे नागरिक आहे असे मानले जाणार नाही. म्हणजेच काय, आर्टिकल 5 मध्ये काही पण सांगितलं असेल, आर्टिकल 6 मध्ये काही पण सांगितलं असेल आणि आर्टिकल 8 मध्ये काही पण सांगितलं असेल, तरीही जर तुम्ही स्वेच्छेने हा वर्ड महत्वाचा आहे, स्वेच्छेने जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर आर्टिकल 9 सांगतं की तुम्ही आता इथून पुढे भारताचे नागरिक असणार नाही. लक्षात आलं का? एक्झाम देणाऱ्यांना हे 3 आर्टिकल 9 शी संबंधित आहेत, हे लक्षात ठेवा. आर्टिकल 5, आर्टिकल 6 आणि आर्टिकल 8 लक्षात आलं असेल. यालाच आपण म्हणतो सिंगल सिटिझनशिप. भारतामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे, म्हणजे तुम्ही एका वेळेला फक्त आणि फक्त भारताचे नागरिक असू शकता किंवा कोणत्या तरी दुसऱ्या देशाचे नागरिक असू शकता. नमस्कार.